Thank you.
मुक्ति सदावा होता ये कहर ले पापा होता ये कहर ले पापा जगी ऐसा मुक्ति सदावा होता ये कहर ले पापा होता ये कहर ले पापा होता ये कहर ले पापा होता ये कहर ले पापा
माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अलौकिक अशा अभंगामधून संतांचं वर्णन मोठ्या अलौकिक शब्दात करतात। ज्ञानेश्वर माऊलीला जगी ऐसा बाप व्हावा, बाप ही मोठ्यातली मोठी पदवी बहाल करून त्यांचं गुणगान गातात। आजच्या दिवसाचं काय वर्णन करू हेच कळत नाही। कीर्तन करावं कसं, काय बोलावं हेच आज सुचत नाही। अभंग वेगळा घेतला होता, पण आयत्या वेळेला एक कीर्तनाला यायच्या 15-20 मिनिटं आधी वाटलं बदलावा अभंग, कारण माझं मोठं भाग्य आहे की अशा बापाच्या पोटी जन्म झाला। एका डोळ्यात आनंद अश्रू आहे आणि एका डोळ्यात दुःख म्हणता येणार नाही। दुःखापेक्षा अजून खूप काही साठवलेले एका अश्रूत आहे। म्हणून काय बोलावं काय करावं हे कळेना। वास्तविक अभंग घेतला होता
संत आपल्या घरात येतील उद्या, पण आजचं सकाळचं सर्व आठवणीला उजाळा मिळाला. ज्या पाझरावर एक धोंडा बसला होता तो आज फुटला गेला. खूप वर्ष दाबून ठेवलेल्या आठवणी परत कुसळून आल्या. काय कळत नाही. आज मी इथे नसतेच. अशा प्रसंगाला मी काय बोलू. तो जर का आज असता तर माझं कीर्तन करण्याचा प्रश्नच येत नव्हता. अशा वेळेला मी काय म्हणू. मला आनंद झाला कीर्तन करताना. खरंच वाटलं नाही. त्या दिवशी मला अजून आठवतं, मला असं वाटलं होतं देवा, ह्या कुळात जन्म घेऊन मी निकामी आहे, मला का नेलं नस. काय उपयोग आहे. ठीक आहे, संत कुळात जन्म होता, परमार्थाची इतरांनाही आवडत तशी मला आहे, पण या परंपरेचं कार्य करण्याची क्षमता माझ्यात नाही. आणि ज्याच्यात होती त्याला उचलून नेलं. आता माझं काय होणार, त्या परंपरेचं काय होणार. म्हणून मला सारखं वाटायचं. त्या रात्री मी सारखी म्हणाले, देवा, कार्य मला उचलून नेलं नाहीस. मी काय करू शकणार या परंपरेसाठी. काय आत्मकार्य घडेल. पण देवाची लीला मोठी आगाध आहे. लीला म्हणावं, लीला म्हणूनच बघावं लागतं. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आमचे महाराज म्हणतात, असू द्यावे म्हणण्यापेक्षा राहावंच लागतं आणि असावंच लागतं. एकदा जन्म घेतल्यावर आपल्या हातातली दोर केव्हाच त्याच्या हातात जाते. आपल्याला वाटतं आपण सगळं करतो. आपल्याला आपल्या कर्तृत्वावर फार मोठं काहीतरी वाटत असतं. मी करीन तर होईन, मी झालं तर होणार आहे, मी करतो म्हणून होत. पण ज्यांना असं वाटत असेल ना, मायबाप माझ्या आयुष्याकडे बघा एवढंच मी म्हणते. करते म्हणून काहीच करायला गेले नाही, पण जे घडलं जातं तेच ईश्वरी सत्तेचा प्रसाद आहे लक्षात येतं. आपल्या असंच एवढंच होतं की आपल्या मनात काही कल्पना उठतात, त्याचं तादात्म्य पुढच्या काही कृतींमध्ये होतं. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. लहान मुलाचा लळा आईबाप पूर्ण करतात. आणि अशा वेळेला काही घटना घडतात आपल्या जीवनामध्ये, आपल्याला वाटतं की मला वाटलं आणि ते झालं. असे वेड मन आपलीच आपल्याला ग्वाही देतं, आपल्या अहंकाराचं पोषण होण्यासाठी. पण तिथेच गोता खात. आणि माझ्या जीवनात अशा घटना घडल्या, अशी वळण मिळाली. प्रत्येक वळणाला वेगळं दृश्य आहे. प्रत्येक वळण एक वेगळं दर्शन देऊन जात. आणि तीच परमात्मा सत्तेची प्रचिती येते. एवढंच मी सांगू शकते, बाकी काही नाही. बालपण हसत गेलं, खेळत गेलं, धाकात गेलं. काय, आम्ही 3 भावंड, मी, माझी बहीण आणि धाकटाचे 1 भाऊ. अतिशय मस्ती अंगात. एक व्यक्ती घडत असताना अनेक जणांचे संस्कार त्याच्यावर घडतात. आपल्याला वाटतं आई बाप करतात. अरे, रस्त्याची माणसं करू शकतात, शाळेतली पोरं बाळ करू शकतात, मित्र करू शकतात. तसं माझ्या जीवनात माझ्या 2 भावंडांचा फार मोठा हिस्सा आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. काय, आज माझ्यातला जो दांडगटपणा आहे ना, जी मस्ती दिसते, ती त्याच्यामुळे आहे. कारण मी मुलगी म्हणून जरी जन्माला आले तरी अक्षरशः मारामारीपर्यंत रोज एकदा तरी कोणाला तरी लागायचं.
आणि हात काळे निळे करून आम्ही शाळेत जात असो. इतकी मस्ती व्हायची. आमचं मधलं आहे ते कधी भानगडीत पडायचं नाही. ते घाबरून खांबाला टेकून उभं राहायचं की आता आमची मुडदे पाडतो का काय एकमेकाची. एवढ्या मारामाऱ्या आमच्या चालायच्या त्याच्या आणि माझ्या. म्हणून तशी बहीण होते तरी त्याचा भाऊ सुद्धा होते. काय म्हणून मला वाटतं भावाची जबाबदारी भावासारख्या बहिणीला पदरात घालून त्यांनी आपलं कार्य संपवलं. बाकी मला काही कळत नाही. साधा होता, खूप निरागस होता, मस्तीखोर होता, पण परमार्थाची तशी आवड होती. मृदुमूर्त वाजवायचा. महाराज सकाळी सांगत होते. आणि ओव्या इतक्या पाठ होत्या तुम्हाला सांगू, असा कोणाच्याच तोंडून असं बघितलं नाही. म्हणजे पखवाजा किंवा तबलजी ज्या स्पीडने बोट फिरवतो की नाही, तितक्या स्पीडने ओव्या तोंडातून बाहेर पडत असत. पखवाज उत्तम तोंडाने वाजवून दाखवायचा तो. जे बोल बोटाने उमटवतो तसे तो पखवाज तोंडाने वाजवत असे. आणि मला आठवतं 7वी-8वीचा काळ असेल, तिला काही ओव्या पाठ करायला दिल्या आणि आम्ही एकमेकाला चिडवत असू. मी म्हणजे बहीण तो आणि त्यांना शिकवायला एक मास्तर येत असत. मग आम्ही एकमेकाला चिडवायचो आणि मग तो पटकन विचारायचा, तू कोण? काय तू काय म्हणायचा, तू कोण? मग ते उत्तर द्यायचं. मी म्हणायची मी भगवती, ती म्हणायची मी राशू. तो मास्तर म्हणायचं काय माझं नाव किशोर. उत्तर द्यायचं नाव हॅट म्हणाले. ही काय उत्तर आहेत का? आणि तो उत्तर काय द्यायचा माहितीये? नाहम मनुष्य न च देव यक्षो ना ब्राह्मण ना क्षत्रिय निजात्म रूपा. मला राशू म्हणाली. मी म्हटलं काय करू? मला म्हणली मुद्दाम करतेस का काय? इतकी कीर्तन करतेस आणि मला विचारतेस काय बोलू? म्हटलं आता प्रसंगच असा आहे की काय बोलू. आज कीर्तन नाही, आज त्याचा थोडासा आठव. थोडासाच काळ बराच गेला. काळाच्या ओघात स्मृती पुसट होत गेल्या. पुसट जरी होत गेल्या तरी ठसे कायम असतात. पुसट झाले तरी ठसे कुठेतरी शेवटपर्यंत राहणार. नुसतं रक्ताचं नातं म्हणून नाही, तर ससा जिव्हाळा आपुलकी होती म्हणून. आणि मी म्हटलं ना, माझ्या जीवनात जी आज मी आहे ते ज्या घटना घडल्या त्याला कारणीभूत मूळ तोच आहे. म्हणून कधी कधी मी चिडून त्याचा आठव करते आणि हेच म्हणते कार्य गेलास ते ओझं टाकून. कधी पेलवत नाही. प्रसंग येतात, दुःख नाही तरी प्रेशर खूप वाटते. असं वाटतं आता काय होणार. त्यावेळेला कितीतरी वेळा त्याच्या आठवण येते. डोळे जागते म्हणते कार्य गेलास. तू जर का आज असता तर ही माझ्यावर पाळी आली नसती. कसं सांभाळू हे सगळं. चारी बाजूने गाडा ओढायला लागतोय. काय चारी बाजूचा विचार करावा लागतो. आणि करता करता कधीतरी थकून जायला होतं. शरीराने नाही पण मनाने. आणि मग मात्र त्याला हाक मारते कधीतरी. अजून मागच्या आठवड्यातच केलं होतं म्हणून आठवलं. काय असो, जेते जेते आपलं कार्य करत असत. करत राहावं. कसं जगण्यापेक्षा किती जगल्यापेक्षा कसं जगलं याला महत्व आहे. काय नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. म्हणून सकाळी मला अभंगही म्हणवे ना. काय नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. काहीतरी पूर्वजन्मीच सुकृत म्हणत नाही मी अशा प्रसंगी. काय आहे माझं मलाच कळत नाही. ती माझी नेमणूक कशी का वेळी वाकडी सेवा करण्यासाठी इथे झाली. काय म्हणून अशा कुळात जन्म, अशा वातावरणात वाढलो आणि त्याच्या संगतीत वाढलो हे मूळ. म्हणून जे काही पैलू थोडेसे दिसतात
कीर्तनाचे, कळलं की नाही? निर्लज्ज करिता हरी कीर्तन, चारी मुक्ती चरण वंदिती. तो त्याच्या स्वभावाचा कुठेतरी असर माझ्यात आहे, मला असं वाटतं. माझ्या बहिणीचाही खूप आहे, पण त्यात आमची ज्ञानाची देवाणघेवाण जास्ती. पण जो दांडगटपणा, काय जी मस्ती, जी मजा, ती नक्कीच त्याच्याकडनं आली. म्हणून जास्ती काही बोलता येत नाही. आजचा हा दिवस आहेच, आणि उद्या अजून एक सातारकर परंपरेच्या वाटचालीत एक मोठी पायरी चढली जाणार आहे. काय काय वेळेस पायऱ्या असतात, आणि जेव्हा गड असतो की नाही, त्याला नुसत्या पायऱ्या नसतात, त्याला काही अंतर घेऊन परत पायरी असते. म्हणून सांगितलं मी, काही अंतर सपाट असतं, तेवढं चालावं लागतं, तेवढी विश्रांती मिळते, आणि परत पायऱ्या येतात. तशी उद्याची मोठी पायरी आहे सर्व सातारकर परंपरेच्या जीवनामध्ये. आणि याच्यात फक्त महाराज किंवा महाराजांचं कुटुंब नाही, इथे अनेक लोक असे बसलेत की परंपरेने इथे येतात, परंपरेने सेवा केली, काय परंपरेने निष्ठा ठेवली, याला अतिशय महत्व आहे. काय निष्ठा, भक्ती, भाव, प्रेम. तुम्ही म्हणाल ज्ञान नाही का, तुम्ही म्हणाल योग नाही का, तुम्ही म्हणाल जप नाही का, तुम्ही म्हणाल ध्यान नाही का, तुम्ही म्हणाल धारणा नाही का, त्याला आप आपली जागा आहे. पण भक्ती हा जणू प्रकाश आहे. काय भक्ती हा जणू मार्गदर्शक आहे जीवनाचा. प्रेम हा मार्गदर्शक आहे. ज्ञान आहे, पण त्याला सीमा आहे. योग आहे, त्याला सीमा आहे. जप आहे, त्याला सीमा आहे. कदाचित तिथे माझ्यापेक्षा नक्कीच 100% खूप ज्ञानी आहेत, कारण मी अभ्यास काहीच केला नाही. पुढा स्नेह पादरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आदी. तेवढंच माझं जीवन आहे. काय पुढा स्नेह पादरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. काय माझ्यात काहीच क्षमता नाही. ज्ञान तर तुम्हाला काहीच मिळायचं नाही. तुम्ही शोधायला जरी गेलात तरी माझ्यात ज्ञान मिळायचं नाही, कारण ज्ञान हे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठानच नाही. आणि त्याच्याही पलीकडे वारकरी संप्रदायातले काही सुद्धा ज्ञानाच्या अधिष्ठानाने चालणारी असतील, ती कमी लेखत नाही. पण सातारकर परंपरा प्रेम बोधानी पोचली वाढली गेली. काय सातारकर परंपरा प्रेमाच्या बोधानी पोचली गेली. काय आणि जे प्रेमावर पोचलं गेलेलं बाळ असतं की नाही, ते खूप गोंडच असत, ते खूप लाभी असत. त्याला सगळ्यांना उचलून घ्यावं असं वाटतं. एवढंच मला करा, बाकी काही नाही. काय त्यांचं बाळ आहे, पाळिले पोशिले चालविळा लढा, एवढंच केलं. खेळविले की अशा महात्म्याला, अशा साक्षात्कारी पुरुषाला, अशा संताला तुम्ही म्हणाल्या सगळ्यामध्ये फरक काय? मोठा फरक आहे. महात्मे चकार आहेत, सत्पुरुष चिकार आहेत, पंडित चिकार आहेत, ब्रह्मव्यक्ती चिकार आहेत, काय अनेक अजून परमार्थिक पदव्या आहेत. मग तुम्ही म्हणाल संतात फरक काय? ज्याची परमात्म सत्तेच्या प्रेम प्रतीतीवर नजर जाते तो संत आहे. जो ईश्वरी सत्तेकडे सत्ता म्हणून बघतो,
करता करविता नियंता म्हणून बघतो आणि जो प्रेम प्रतितीकडे बघतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. लक्षात घ्या. म्हणून संत कोणाला म्हणावं? जे परमात्म सत्तेच्या प्रेम प्रतितीत रमले. काय? परमात्म सत्तेच्या प्रिय प्रतितीचा भोग ज्याने घेतला ते संत आहे. सुखात आणि दुःखात ज्यांनी फक्त प्रभूचं प्रेम बघितलं ते संत म्हणण्याचे अधिकारी आहेत, म्हणून घेण्याचे अधिकारी आहेत. तो आज्य आहे, तो आव्य आहे, तो पेंडा आहे, तो निखवणा आहे, तो अचक्षु आहे, तो आचरणू आहे, तो अव्यक्त. सगळ्या अर्थाने तुम्ही त्याला नटवू शकता. सर्व जे गुण आहेत जगात ते त्याचेच आहेत, आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी एक धारा वाहते. तो आज्य आहे, तो आव्य आहे, तो पेंडा आहे, तो निखवणा आहे, तो अचक्षु आहे, तो आचरणू आहे, तो अव्यक्त. सगळ्या अर्थाने तुम्ही त्याला नटवू शकता. सर्व जे गुण आहेत जगात ते त्याचेच आहेत, आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी एक धारा वाहते. लक्षात घ्या. आणि धारा म्हणजे ओलावा. काय? धारा म्हणजे चैतन्य, धारा म्हणजे ओलावा. आणि ती जर का जीवनात नसेल, तुका म्हणे जीवी जीवन ओलावा. कळलं की नाही? ओलावा पाहिजे. तो ओलावा जर का जीवनात नसेल तर किती खंडीभर अन्न तुमच्या जीवनात तुमच्या पुढे आणून ठेवा ताट आणि कोरडं खायला सांगा, कोरडा घास गिळवत नाही, पोट भरेल हो. तो म्हणा असं कसं? आम्ही गिळतो की, आपण गिळतो की, पण त्यात मजा नाही. काय? जीवन जगल्यासारखं वाटत नाही. म्हणजे जीवन जगतो ना, तुम्ही प्रश्न विचाराल, जगतो ना पण मरत जगतो. क्षण एक नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या घावा. क्षण एक नाही विसावा, एक क्षण सुद्धा विसावा नाही. आणि हे केव्हा जाणवतं? जेव्हा प्रेमाची तुटी जीवनात जाणवते, जेव्हा प्रेम हजर असतं, जीवाची. लक्षात घ्या, त्या दोन खूप मोठी तफावत आहे जीवनात. आणि आपल्या भडावरच्या माणसांनी तर याची खूप जाण ठेवायला पाहिजे. काय? खूप जाण ठेवायला पाहिजे. मी उपदेश देण्या इतकी मोठी नाही, तो अधिकार महाराजांना. पण मी तुमची बहीण तरी समजा. काय? हा संवाद पकडा तुमच्या माझ्यातला, आणि तो संवाद म्हटल्यावर सुखाचाच असावा. जिथे संवाद नसतो तिथे वाद असतो. आणि सातारकर परंपरेला जर का वाढायचं असेल, फुलायचं असेल, बहरायचं असेल तर सुख संवाद असावा, वाद नसावा. माझ्या बाबतीत इतर फडावर चर्चा असेल तर हरकत नाही, पण आपल्या व्यक्तीची आपल्या घरात चर्चा इतकी नामुष्की कुठे दुसरी नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रेम बोधावर पोचलेली माणसं आपण. प्रेम तेथे वास करी, मुख्य उच्चारिता हरी. प्रेम पाठी लागे बळे, भक्त देखून या बोळे. प्रेम कशा कशात मिळतं बघा. अरे देव सुद्धा प्रेमाचा उच्चार केल्यावर, प्रेमाने नाम घेतल्यावर तिथे हजर असतो. अशा फडाचे, अशा शिकवणीचे वारसदार आपण सगळे आहोत. मी एकमा प्रेमात खेळते. विसाव्यासाठी शेवटी भक्ताकडे येतो. काय? लक्षात घ्या, तृप्तीसाठी, विसाव्यासाठी, समाधानासाठी देवाला जर का मान ठेवाविषयी वाटली तर ज्ञानेश्वर माऊलीकडे, तुकाराम महाराजांकडे येतो, नाथ बाबांकडे येतो, नामदेव रायाकडे येतो, दादा महाराजांकडे येतो.
तू म्हणाल एका वेळेत कसं बसवलं? त्यांचं वाङ्मय ज्यांनी ऐकलं, त्यांचं वाङ्मय ज्यांनी वाचलं, त्यांच्या लक्षात येईल आणि माझी खात्री आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे, सगळं म्हणा की ज्ञानेश्वर महाराजांचे विशेषत्वानी आपल्याच वाङ्मयाची प्रेमबोधाची प्रतीती जगतामध्ये विशेषत्वाने प्रगट करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दादा महाराज रूपाने अवतार घेतला. तू म्हणाल सिद्ध करा, करते ना, तशी बोलत नाही मी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी म्हणून जगात ओळखले जातात. सांगा, ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ का? आपला समाज सोडा, जगात विचारा, त्याच्यासारखा ज्ञानी नाही. काय ज्ञानेश्वरी लिहिली, त्यातलं व्याकरण काय, त्यातलं काव्य कसं, त्यातलं सौंदर्य भाषेचं कसं, सगळी विश्लेषण तुम्हाला ऐकायला मिळतील. पण ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम कसं, त्याच्याबद्दल कुणीच बोलणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती कशी, याच्याबद्दल कुणीच चर्चा करणार नाही. त्यांच्या प्रेमाचा पाझर कसा, विराणीबद्दल कुठेच चर्चा नाही. ज्ञानेश्वरी बद्दल मला वाटतं एक लायब्ररी मिळेल. कारण का? जगात ज्ञानाला महत्व, पांडित्याला महत्व, आणि प्रेमामध्ये पांडित्य सगळं बाजूला लागतं आणि फक्त एक पाझर, एक ओलावाच लक्षात येतो आणि त्या ओलाव्यानेच आपण सर्वजण तृप्त होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण मला नेहमी वाटायचं की असा हा महात्मा असं कसं बोलू शकला, ते कुठेच दिसत नाही. असं ज्ञान खंडीभर वाचलं, अनेक पुस्तकं बघितली, अनेकांची पुस्तकं वाचली या 6 वर्षात. चाळली म्हणावं, वाचली म्हणण्यापेक्षा. तितकं वाचायलाही वेळ नाही, देवाने दिलाच नाही. पहिली 2-3 वर्ष ती काय, मी मला वाटतं 2च वर्ष झाली घरी कार्यक्रम केले. चातुर्मास कसा बसा पार पाडते. म्हणून तुम्ही अभ्यास म्हणाल म्हटलं ना, तुम्हाला काहीच मिळायचं नाही. पण त्या प्रेम बोधाच्या प्रतीची एक थोडीशी दृष्टी आहे, एवढंच मला वाटतं. प्रेम बोधाची प्रतीती मी म्हणत नाही, तितकी मोठी मी नाही. पण त्यांच्या संगतीत राहून एक थोडीशी जगताकडे, परमार्थाकडे बघण्याची एक दृष्टी आहे. ती सातारकर परंपरेने जगताला दिलेलं एक मोठं, परंपरेने म्हणण्यापेक्षा चुकलंय, दादा महाराजांनी दिली. काय? आणि असं वाङ्मय जगात कुठेही मिळणार नाही, हे मी छातीवर हात ठेवून सांगू शकते. बाहेर नेणारं ज्ञान तुम्ही कसं वागावं, तुमचं मन कसं आहे, तुमची बुद्धी कशी आहे, त्या बुद्धीची चंचलता कशी आहे, कसं वागायला पाहिजे, मानसशास्त्र कसं, आपण कसे वागतो, आपला उत्कर्ष कसा व्हावा, याच्याबद्दल चर्चा आणि प्रवचन कीर्तन खूप ऐकू. पण पूर्ण अंतर्मुख होऊन त्या प्रभूच्या प्रेमबोधामध्ये नाहून निघालेलं वाङ्मय एकमेव श्री सद्गुरु दादा महाराज सातारकर यांचं. काय? कधी वेळ आली, काळ आला तर त्यांचं छापू, किंवा असा प्रसंग आला तर पुढे कधीतरी मी वाचून सुद्धा दाखवेल. तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यात अतिशयोक्ती सोडा, तुम्हीच दिपून जाल, तुमच्या माना खाली जातील. कशाने खाली जातील म्हणजे काही वाईट अर्थाने म्हटलं नाही. तुम्ही त्या प्रेमापुढे वाकाल, तुम्ही नतमस्तक व्हाल, तुम्ही म्हणून त्या सद्गुरूला वंदन कराल आणि खरंच तेव्हा म्हणाल, मायबाप आमचं भाग्य, तुमच्या कुळात आम्ही जन्म घेतला.
म्हणून इथे प्रत्येक आलेला वारकरी ज्यांनी हा परंपरेची माळ घातली तो दादा महाराजांच्याच पोटी आहे हे लक्षात ठेवा. काय बाकी काय बोलू. असा महात्मा सातारा जन्माला आला. आपण म्हणतो वातावरण पोषक लागतं तेव्हा विकास होतो. आताच मी बोलत होतो एक्सपोजर पाहिजे. हा शब्द आपलाच खोडला गेला इथे. अमका वक्ता असा का तमका वक्ता असा का. एक्सपोजर काय म्हणजे जगात तो फेकला गेला पाहिजे ज्याला जगाचा अनुभव आला पाहिजे. आणि ते सगळं ज्यांनी ज्ञान आत घेतल्यावर मग तो असा प्रगल्भ होतो. आमचे दादा महाराज कुठे गेले. आमचे ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले. आमचे तुकाराम महाराज कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकले. आमची मीराबाई कुठे शिकायला गेली. आमच्या जनाबाई गौरी थापत थापत काय शिकली. आमचे नाथ बाबा पंडित होते पण मोठे भक्त होते. आमचे नामदेव राया कुठली पुस्तकं वाचली. जेव्हा आत्म जरा फुटता फुटत नाही तेव्हा पुस्तकं चाळावी लागतात. तेव्हा एक्सपोजरची भीती काळजी बाळगावी लागते. तेव्हा या सर्वाचा विचार करावा लागतो. पण सर्व विचार जिथे संपतात तिथेच विवेक सागर जन्माला येतो. विवेक सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तिथे योग साधावा लागत नाही योग घडतो. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा योग्याची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेवा सार चोजविले. योग्याची परंपरा नाथ संप्रदाय. एक शिष्य एक गुरु ऐसा रूढला साच व्यवहार. एक शिष्य एक गुरु अशी परंपरा ज्ञानेश्वर भगवंताची. काय म्हणून मी मोठमोठे शब्द मी आधी वापरून येतो बरं का. आणि आपल्याला कुठे यायचं हे लक्षात घ्या. योगी ज्ञानेश्वर महाराज, भगवान ज्ञानेश्वर महाराज, काय ज्ञान ईश्वर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञान देव ज्ञानेश्वर महाराज. आणि जेव्हा परमार्थाचे दरवाजे खुले केले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार. 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 ज्ञानराज
लक्षात आलं का कुठे थांबायचंय? विकाराने भरलेलं जग आहे. आईच्या पदरात येऊन घुसून तिचा प्रेम पाहणा पिण्यासाठी एक क्षेत्र आपल्या बाबांनी निर्माण केलं. ते आपल्या सर्वांच्या परमार्थाची सोय लावण्याच्या खटपटीत आहे. लक्षात आलं का अभंग का बदलला? काय या वेगळा पाचवा पिता जो झाडणी करी पंचभूता, मृत्यू पासून सोडविता जो गर्भ व्यथा निवारी. या वेगळा पाचवा पिता म्हणून संत मायबाप कोण आहेत? पाचवा पिता आहे. एक जन्मदाता आहे, आमका आहे, पालन करणार आहे, पोषण करणार आहे. असे गल्लोगल्ली ओळ्यात सगळीकडे बाप आहेत. काय आपल्या मुलापुरता विचार करणारा सगळेच बाप आहेत. पण विश्वाच्या कल्याणाची आस ज्या बापाच्या अंतःकरणात निर्माण झाली ते हे सर्व संत आहेत. म्हणून मोठी गंमत आहे. कधी बाप म्हणावं वाटतं, कधी आई म्हणावं वाटतं. तोच पूर्ण पुरुष. लक्षात घ्या. काय तोच पूर्ण मानव, तेच पूर्ण व्यक्तिमत्व ज्याच्यात पुरुष आणि स्त्री दोन्हीही सर्वांगाने विकास पावले. म्हणून भजन केलं ज्ञानेश्वर माऊली. पण अभंग काय आहे? जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा कसा जगी ऐसा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा मुक्ति सजावा, जाता वंश मुक्ति सजावा, म्हणून मी नेहमी सध्या सांगते. आणि कारण एकच आहे की स्त्री म्हणून जन्म, म्हणजे कोणाची तरफदारी वगैरे प्रश्न येत नाही. स्त्री आहे म्हणून नाही, नाही. स्त्रीचा स्वाभाविक विचार जो आहे तो हाच आहे. स्त्रीमध्येच प्रेम आहे, स्त्रीत समर्पण आहे, स्त्रीत स्वाभाविक भक्ती आहे, भाव आहे. पुरुषात नाही असं नाही. अशी हिंमतच करू नये कोणी बोलायची. ज्ञान ईश्वराबद्दल माऊलीबद्दल बोलताना मी असं म्हणू शकणार नाही की पुरुषात पाझर फुटू शकणार नाही. कारण एकदा फुटला की काय होतं हे तर तुमचं तुम्ही जाणार.
एवढंच मला सांगायचंय, बाकी काही नाही. काय पुरुष म्हणून जन्म घ्याल, आनंद आहे. कुठलाही जन्म असो, स्त्री असो पुरुष असो, माणूस आहोत, व्यक्ती आहोत. ईश्वरी सत्तेचे व्यक्त होण्याचं साधन आपण आहोत, म्हणून व्यक्ती आहोत. ज्याच्यातून ईश्वरी सत्ता प्रकाशित होते ती व्यक्ती. त्याच्यात स्त्री किंवा पुरुष हा प्रश्न येत नाही. काय एखादा पाझर असतो, एखादी शक्ती असते, ती वाट बघत असते, मला वाट केव्हा मिळते. ती वाट त्याला जनावरातही मिळते, त्याला सापात मिळते, त्याला विंचवात मिळते, त्याला मुंगीत मिळते, आणि त्याला मानवात सुद्धा मिळते. अजून फरक सांगते, त्याला वाल्या कोळ्यात मिळते, दरोडेखोरात मिळते, त्याला ज्ञानेश्वर महाराजात मिळते, त्याला रामेश्वर वट्टात मिळते, त्याला तुकाराम महाराजात मिळते, त्याला मंबाजीत मिळते, त्याला तुमच्यात मिळते, त्याला माझ्यात मिळते. कळलं मी काय सांगितलं? व्यक्ती तशा प्रकृती भिन्न आहेत. भिन्न कहाणी, भिन्न आकार, भिन्न नावे, भिन्न व्यापार, पण तेच देखे जो भिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक. याला फार महत्व. ज्ञानाला जिथे सात्विकता आली, तोच वारकरी संप्रदाय. आणि त्या सात्विक ज्ञानाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारी रे वाया, उभारी रे आलं का लक्षात? एवढंच म्हणायचंय, कारण उद्या पाया वाचायचं. तुम्हाला काय वाटलं? काय उद्या सात्विक ज्ञानाचा, बरव्या ज्ञानाचा पाया वाचायचंय. ताठ होणार ज्ञान, ताठपणा बाळगा शिकवणार ज्ञान जगात दिसेल, पण ते ज्ञान साचार सात्विक. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची. ते ज्ञानाचा पुरवठा, पण लक्षात घ्या तेच सेवा हा दारवंता. स्वाधीन तरी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. आणि अंडरलाईन करा, नवे नवे प्रेम करून ठेवा, अगरवता करावे भासी. काय त्यांनीच मिळवणी करून घेतली. मला वाटतं की भगवती हे बोल, काय ज्ञान सगळीकडे, कुठे नाही. विज्ञान अधिष्ठित जग, काय विज्ञान, त्यालाच आपण ज्ञान म्हणू लागलो.
आणि तिथेच परमार्थिक खसू लागले. काय पोथ्याना, पाठांतराला, वाचनाला ज्ञान नाव दिलं गेलं. काय आणि माणसांना भुरळ पडली आणि तीच ज्ञान असं सर्वांना वाटू लागले. पण लोफले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग लोपले ज्ञान जगी हित नेणती कोण. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. पण ते ज्ञान कसं आहे? ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान साचार सात्विक म्हणून हा जो पाया रचला जातोय तो साधा समजू नका. आणि एवढं जे इथे जमलेले आहेत त्यांनी आपलं भाग्य समजा. काय त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं भाग्य समजा. पूर्वजन्मीच काहीतरी सुकृत तुमचं आमचं फळाला आलं. म्हणून अशा इमारतीच्या पायात उद्या रचला जाणार ते बघायला आपले डोळे आहेत. काय तो अनुभव, ती उद्याची जे काही सगळं घडेल तिचा साठा आपल्या हात होणार आहे. असं कुठे बघायला मिळणार नाही. मंदिरं खूप दिसतील, काय मंदिरं खूप दिसतील, याच्यापेक्षा सुंदर दिसतील, सोन्याने मडवलेली दिसतील. अमृतसरचं मंदिर सोन्याचं आहे. आणि मगाशी मी ठरवलं होतं आठवण यायला पाहिजे म्हटलं माझ्या